चला तर मग व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर कोणकोणत्या पदासाठी किंवा भरत्यासाठी निघणारे जे प्रश्न आहेत ते आपण आज बघणार आहोत. तर रात्रीचा वेळ आहे, काही चूक झाली असेल तर माफ करा. चूक बी झाली असेल तर कमेंट करा, नक्की सोल्युशन होऊन जाईल. आणि कोणकोणत्या पदासाठी किंवा भरत्यासाठी निघणारे प्रश्न जे आहेत ते पोलीस, शिपाई आणि SRPF तसेच चालक, तलाठी, ग्रामसेवक किंवा इतर सरळ सेवा पदासाठी उपलब्ध आहे. हे प्रश्न उदाहरणार्थ वनरक्षक, कृषी सहाय्यक तसेच परिचारिका म्हणजे नर्स असे प्रश्न घेतलेला आहे. आपण ते नक्की मन लावून पहा आणि ऐका. आणि माझ्या मेहनतीसाठी एक शेअर, सबस्क्राईब, कमेंट, लाईक करून द्या की माझ्या व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि तुमचा रिव्हिजन देखील सुद्धा होऊन जाईल अशी माझी नम्र विनंती. तर हात जोडून विनंती आहे की एक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ते मी टाकेल तेव्हा, मी अपलोड करेल तेव्हा तुमच्याकडे व्हिडिओ येतील. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओला वेळ न घालता आपण बघणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले? तर भगवान पहिला आहे कुंदीग्राम, दुसरा जिंबिका ग्राम, तिसरा सारनाथ, चौथा श्रवण बेळगोळ. तर भगवान महावीर यांना खालीलपैकी जिंबिका ग्राम ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले. आपला पर्याय करेक्ट आन्सर राहणार आहे जिंबिका ग्राम दुसरा. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध परिषद झाली नाही? पहिला आहे सारनाथ, दुसरा राजगृह, तिसरा वैशाली, चौथा काश्मीर. तर खालीलपैकी सारनाथ ठिकाणी बौद्ध परिषद झाली नाही. तर पर्याय क्रमांक पहिला राहणार आहे करेक्ट आन्सर सारनाथ. प्रश्न तिसरा, अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्र आढळतात? पहिला आहे रामायण, दुसरा जातक कथा, तिसरा उपनिषद, चौथा महाभारत. तर अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने जातक कथा हे चित्र आढळतात. आपला करेक्ट आन्सर राहणार आहे जातक कथा 2 करेक्ट आन्सर. प्रश्न चौथा, नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राज्याच्या काळात बांधलेले आहे? पहिला आहे नल राज्य, दुसरा आदिलशाह, तिसरा महम्मद आदिलशाह, चौथा इब्राहिम आदिलशाह. तर नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण इब्राहिम आदिलशाह राज्याचे काळात बांधलेले आहे. आपला चौथा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न पाचवा, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते? तर गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ लुंबिनी हे आहे. आपला पहिला करेक्ट आन्सर राहणार आहे. तर प्रश्न सहावा, गुप्त युगात वराहमिहिराने बृहत संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. तो कोणत्या विषयावर ग्रंथ लिहिला? पहिला खगोलशास्त्र, दुसरा स्टेटक्राफ्ट, तिसरा आयुर्वेदिक औषध प्रणाली, चौथा अर्थशास्त्र. तर गुप्त युगात वराहमिहिराने बृहत संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. तो खगोलशास्त्र विषयावर ग्रंथ लिहिला. आपला पहिला करेक्ट आन्सर राहणार आहे खगोलशास्त्र. तर प्रश्न सातवा, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर प्राचीन संस्कृती पहिला आहे अकोले, दुसरा संगमनेर, तिसरा राहता, चौथा नेवासा. प्राचीन संस्कृती अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण संगमनेर तालुक्यात आहे. आपला दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. तर प्रश्न आठवा, कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली आहे? तर पहिला आहे चालुक्य, दुसरा पल्लव, तिसरा मोर राष्ट्रकूट. तर आपण कमेंट करा या प्रश्नावरती, कमेंट नक्की करा, या तुमच्यासाठी आहे. प्रश्न नववा, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली आहे? तर हडप्पा संस्कृती पहिला चिनाब, दुसरा सतलज, तिसरा सिंधू आणि चौथा गंगा. तर हडप्पा संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली आहे. आपला तिसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 10वा, रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? तर रामचरितमानस या पहिला
सूरदास, दुसरा तुलसीदास, तिसरा कालिदास, चौथा वीरदास. तर रामचरितमानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती तुलसीदास यांनी निर्मिती केली आहे. तर आपला दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 11वा. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कुठे आहे? तर पहिला आहे संगमपूर, दुसरा पैठण, तिसरा गंगापूर, चौथा कचनेर. तर चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कचनेर येथे आहे. चौथा करेक्ट आन्सर राहणार आहे आपला. प्रश्न 12वा. बहामनी राज्याच्या स्थापन कोणी केली? तर पहिला आहे कुतुबुद्दीन, दुसरा हसन गंगू, तिसरा महमूद गवान, चौथा आदिलशाह. तर बहामनी राज्याचे स्थापन हसन गंगू यांनी केले आहे. आपला दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे हसन गंगू. प्रश्न 13वा. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? तर पहिला आहे बाबर व इब्राहिम लोधी, दुसरा मराठे व अब्दाली, तिसरा अकबर व हेमू आणि चौथा बाबर व राणा संग. तर पानिपतचे पहिले युद्ध बाबर व इब्राहिम लोधी यामध्ये झालेले आहे. तर पहिला करेक्ट आन्सर आहे बाबर व इब्राहिम लोधी हे करेक्ट आन्सर. प्रश्न 13वा टाकलेले गेले होते, तर 14वा आहे हा प्रश्न. इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हरवली? तर पहिला आहे मोहम्मद तुघलक, दुसरा अलाउद्दीन खिलजी, तिसरा सिकंदर लोधी, चौथा इब्राहिम लोधी. इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? तर पहिला मोहम्मद तुघलक, दुसरा अलाउद्दीन खिलजी, तिसरा सिकंदर लोधी, चौथा इब्राहिम लोधी. तर आपला करेक्ट आन्सर राहणार आहे सिकंदर लोधी, तिसरा करेक्ट आन्सर. प्रश्न 15वा. पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? पहिला आहे फडणीस, दुसरा दिवाण, तिसरा चिटणीस, चौथा मुजुमदार. तर पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत मुजुमदार अधिकार असे, म्हणजे चौथा करेक्ट आन्सर आहे मुजुमदार. प्रश्न 16वा. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला? तर खालीलपैकी पहिला आहे तोरणा, दुसरा रायगड, तिसरा राजगड, चौथा सिंहगड. खालीलपैकी तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात आधी जिंकला, म्हणजे आपला करेक्ट आन्सर राहणार आहे तोरणा, पहिला करेक्ट आन्सर. प्रश्न 17वा. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले शिवराज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे समावेश नव्हता? प्रश्नचिन्ह. तर पहिला आहे चित्रदुर्ग, दुसरा अर्कात, तिसरा पंढरपूर, चौथा कळवण. तर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले शिवराज्यामध्ये खालीलपैकी पंढरपूर ठिकाणाचा समावेश नव्हता. तर आपला करेक्ट आन्सर राहणार आहे तिसरा पंढरपूर. प्रश्न 18वा. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? तर पहिला पेशवा, दुसरा सचिव, तिसरा मंत्री, चौथा मंत्रा. तर शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना पेशवा म्हणतात. आपला पहिला करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 19वा. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर पहिला आहे पंजाब, दुसरा हरियाणा, तिसरा राजस्थान, चौथा उत्तराखंड. तर इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर हरियाणा राज्यात आहे. आपला दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 20वा. दुसरे इंग्रज मराठा युद्ध ... म्हणजे टिंब ठिकाणी झालेले आहे. तर दुसरे इंग्रज मराठा युद्ध पहिला मुंबई, दुसरा पुणे, तिसरा आडगाव, चौथा आसई. तर दुसरे इंग्रज मराठा युद्ध आसई ठिकाणी झालेले आहे. पर्याय क्रमांक चौथा आपण करेक्ट आन्सर राहणार आहे आसई. प्रश्न 21वा. मराठी व अफगाणिस्तानच्या बादशाह अहमद शाह अब्दाली यांचे यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे झालेल्या लढाईच्या दरम्यान बचेंगे तो और भी लढेंगे असे उद्गार कोणी काढले? तर
पहिला दत्ताजी शिंदे, दुसरा विसाजी पंत बिनीवाले, तिसरा मल्हारराव होळकर, चौथा रघुजी भोसले. तर या प्रश्न उत्तर आहे दत्ताजी शिंदे. आपला पहिला करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 22. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्परांनी पावन झालेले तीरमाळ हे ठिकाण कोठे आहे? तर पहिला पालघर, दुसरा वसई, तिसरा वाडा, चौथा जव्हार. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्परांनी पावन झालेले तीरमाळ हे ठिकाण जव्हार येथे आहे. जव्हार येथे. आपला चौथा करेक्ट आन्सर राहणार आहे. छत्रपती शिवाजी. प्रश्न 23. छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला आहे? पहिला सुवर्णदुर्ग, दुसरा विजयदुर्ग, तिसरा जंजिरा, चौथा सिंधुदुर्ग. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी जंजिरा किल्ला बांधलेला आहे. ते पर्याय क्रमांक आपला तिसरा असणार आहे, जंजिरा. प्रश्न 24. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? तर पहिला आहे बुधभूषण, दुसरा नायका भेद, तिसरा नखशिख, चौथा सात शतक. तर आपला करेक्ट आन्सर राहणार आहे बुधभूषण यांनी ग्रंथ लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथ यांनी लिहिला. पर्याय क्रमांक आपला पहिला राहणार आहे. प्रश्न 25. म्हणजे टिंबटिंब यांच्या जालियनवाला बाग हत्याकांडाचे निषेध म्हणून आपले सर ही पदवी ब्रिटिश शासनात परत केली. म्हणजे पहिला रवींद्रनाथ टागोर, दुसरा लाला लजपत राय, तिसरा अरविंद घोष, चौथा दादाभाई नौरोजी. तर आपला पर्याय क्रमांक पहिला राहणार आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचे निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनात परत घेतली आहे. पहिला करेक्ट आन्सर. प्रश्न 26. सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली? तर पहिला एलन ह्यूम, दुसरा एनी बेजंट, तिसरा बादाम कामा, चौथा गोखले. तर सर्वप्रथम होम रूल चळवळ एनी बेजंट यांनी सुरुवात केली आहे. दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 27. गांधीजींना आपल्या कार्याची सुरुवात टिंबटिंब या देशातून केले. तर पहिला जर्मनी, दुसरा इंग्लंड, तिसरा दक्षिण आफ्रिका, चौथा म्यानमार. तर गांधीजींना आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशातून केले आहे. तिसरा करेक्ट आन्सर राहणार आहे आपला. प्रश्न 28. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ही घोषणा कुठून दिली होती? तर पहिला इम्फाळ, दुसरा सिंगापूर, तिसरा बर्लिन, चौथा काबूल. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलोची घोषणा सिंगापूर येथून दिली होती. तर दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे आपला. प्रश्न 29. भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? पहिला पंडित नेहरू, दुसरा लोकमान्य टिळक, तिसरा महात्मा गांधी, चौथा सरदार पटेल. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यास म्हटले जाते. तर आपला दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. परत एकदा सांगतो की माझ्या व्हिडिओला कमेंट नक्की करा, तुमचा रिव्हिजन होऊन जाईल. आणि हात जोडून विनंती आहे का आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. शेअर करा म्हणजे आपल्या दुसऱ्या दोस्ताला बी, मित्रमैत्रिणीला बी शेअर करा. प्रश्न 30. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापुराच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर पहिला जमीनदार, दुसरे राष्ट्रीय नेते, तिसरा गिरणी कामगार, चौथा व्यापारी. तर सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापुराच्या सत्याग्रहात आघाडीवर गिरणी कामगार हे होते. आपला तिसरा करेक्ट आन्सर होणार आहे गिरणी कामगार. प्रश्न 31. चंपारणमधील शेतकऱ्याचा लढा टिंबटिंबशी संबंधित होता. पहिला ऊस, दुसरा कापूस, तिसरा भात, चौथा नीळ. तर चंपारणमधील शेतकऱ्याचे लढा नीळशी संबंधित होता. आपला चौथा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 32.
कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? पहिली, दुसरा दुसरी, तिसरी, चौथी. तर दुसरी गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आपला पर्याय क्रमांक करेक्ट आन्सर राहणार आहे दुसरी. प्रश्न 33वा. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोण होत्या? तर पहिला आहे सरोजिनी नायडू, तिसरा एनी बेझंट, तिसरा पंडिता रमाबाई, चौथा सरस्वतीबाई जोशी. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिली महिला अध्यक्ष एनी बेझंट हे होत्या. आपला पर्याय क्रमांक दुसरा आन्सर राहणार आहे, दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 34वा. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला? तर पहिला मिल मालक, दुसरा जमीन मालक, तिसरा शेतकऱ्यासाठी, चौथा कामगारासाठी. तर आपला महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह शेतकऱ्यासाठी पाठिंब्यासाठी केला. तर आपला तिसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. अजून एकदा विनंती आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा, तुमचा नक्की फायदा होऊन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. ओके. प्रश्न 35वा. चौरी चौरा येथील घटनेमुळे महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. तर ते चौरा चौरी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर चौरा चौरी येथील घटनेमुळे महात्मा गांधीजींना फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. तर ते चौरी चौरा हे ठिकाण उत्तर प्रदेश या राज्यात आहे. तिसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 36वा. महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण? तर पहिला लाला लजपतराय, दुसरा गोपाळ कृष्ण गोखले, तिसरा अरविंद गोखले, चौथा बाळ गंगाधर टिळक. तर महात्मा गांधीचे राजकीय गुरु अरविंद गोखले हे आहे. दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे अरविंद गोखले. तिसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 37वा. सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर सेवा सदन पहिला पंडिता रमाबाई, दुसरा रमाबाई रानडे, तिसरा डॉक्टर आनंदीबाई, चौथा डॉक्टर रखमाबाई सावे. तर सेवा सदन ही संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेले आहे. प्रश्न 38वा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? तर महात्मा ज्योतिबा पहिला आहे भारत सेवक समाज, दुसरा सत्यशोधक समाज, तिसरा आर्य समाज, चौथा प्रार्थना समाज. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक संघटनेची स्थापना केली होती. तर दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 39वा. राजा राममोहन रॉय यांनी टिंबटिंब या अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. तर पहिला बालहत्या, दुसरा सती, तिसरा देवदासी, चौथा बालविवाह.